दरम्यान आम्ही या मतदानादरम्यान फेरफटका मारताना राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण पारखे यांच्याही भावना जाणून घेतल्या, तेव्हा राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल असा आशावाद त्यांनी स्पष्ट केला आहे। पाहूयात काय म्हणाले अरुण पारखे। या मतदारसंघामध्ये शिवसेनेने गुलाबराव पारखे यांना उमेदवारी दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण पारखे यांना उमेदवारी दिली आहे। एकाच गावात दोन उमेदवार आहे। निलेश चव्हाण यांना आपला माणूस आपल्या आघाडी यांनी उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेस पक्षाकडनं सचिन हाडोळे उभे आहेत। सगळेच उमेदवार विजयाचे दावा करतात। शिवसेनेचा हा गट आहे, हा गड राष्ट्रवादी काँग्रेस विजयी करणार, आम्ही हिसकावणार असा दावा केला जातो आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुणजी पारखे आहेत। गेले 15 दिवस त्यांनी पायाला भिंगरी बांधल्यागत सगळा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। काय या मतदारसंघात होईल आपण जाणून घेऊयात। पारखे साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी जे या तालुक्यासंदर्भात जे काय कामकाज केलेलं आहे ते निश्चितपणे ह्या तालुक्यातील जनतेला ज्ञात आहे। त्याचप्रमाणे आत्ता आपले युवा नेते आदरणीय अतुलशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून त्यांचे जे नेतृत्व या तालुक्याला मिळाले आहे त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची दिशा या तालुक्याला मिळालेली आहे। गेले 15 दिवस मी सुद्धा पायी दौरा या सावरगाव धालेवाडी गटामध्ये करत आहे। प्रत्येकाशी मतदाराशी संपर्क करण्याचा मी प्रयत्न केला आणि निश्चितपणे प्रत्येक मतदारापर्यंत मी पोचलेलो आहे आणि आज खऱ्या अर्थानं मी समाधानी आहे। या गटामध्ये सावरगाव धालेवाडी गटामध्ये आणि 2 जे गण आहेत त्या गणामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे। त्याचं कारण असं आहे की या गटामध्ये यापूर्वी जर आपण बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सरळ लढत असायची, परंतु यावेळेला निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष यांची लढत असं मी मानतो आणि म्हणून प्रत्येक बूथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यामध्ये निश्चितपणे 40 ते 45% मतदारांनी दिलेली आहेत आणि म्हणून या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे या तिन्ही या गटातील उमेदवारांचा निश्चितपणे विजय निश्चित मानला जातो असं मला वाटतं। माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी होतील असा दावा अरुणजी पारखे यांनी केलेला आहे। मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे। पाहूया 23 तारखेला मतदार राजा कोणाला प्रसन्न होतोय आणि कोणाला घरी बसवतोय। कॅमेरामन लक्ष्मण दातकेसह सुरेश वाणी, आपला आवाज, आगर।